नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा, मी आज अंडा पुलाव बनवते. एक मिनिट. अंडा पुलाव बनवते. त्यात बघा मी गरम मसाला, खडा मसाला दळून घेणार. विलायची घेतली अख्खी, ती हिरवी इलायची घेतली 4-5, शहाजिरा घेतला आहे, एक जायपत्री घेतली, लवंग घेतले 50 एक लवंग आहे, मिरी घेतली एवढी 1.5-2 चमचा, आणि दालचिनीचे मोठे मोठे 2 तुकडे घेतले, चक्री फूल आहे 4-5, आणि शहाजिरा नाही दळणार आहे, बाकी सगळं दळून घेणार आहे मी. हे बघा, आता दळून घेते मी, पुढे दाखवते तुम्हाला. हे बघा, आलं लसूण टाकलं मी, आता त्याला पण बारीक पेस्ट करून ठेवते. बघा, हे बघा, आपण आता अंडा थोडासा फ्राय करून घेणार आहे. अंड्याला फक्त असं करून घ्यायचं, क्रॉसचं हे मारून घ्यायचं असं, आणि अंडा थोडा हळद टाकली, थोडा फ्राय केला का म्हणजे कसा तो हे नाही होत, म्हणजे असं पुलावामध्ये छान लागतो. अंडा पुलाव बनवते मी, बिर्याणी नाही बनवते. हे बघा, असे क्रॉस मारून घेते असे, थोडे थोडे, जास्त मध्ये नाही जायचं, डीप नाही जायचं, नाही तर सगळं निघेल ते असं. आणि अंड्याला फ्राय करून घ्यायचं असं. थोडीशी हळद टाकते मी, हळद नाही टाकली, हे बघा, थोडी हळद टाकते असं. आणि आता हा मसाला आपण रेडी करून ठेवला होता ना, त्यात हा शहाजिरा पण मिक्स करून देणार आहे, आणि जेव्हा लागेल ना तेव्हा टाकायचं थोडंसं, बस. मी अंडे फ्राय करून घेते. हे बघा, असे 4 अंडे मी फ्राय करून घेतले, बॉईल करून फ्राय करून घेतले. आता त्याला काय काय लागणार आहे सामग्री दाखवते तुम्हाला. हे बघा, तेजपत्ते घेतले मी, तेजपान घेतले, 2 कांदे घेतले, 1 टमाटर घेतला आहे, आणि आता दळलेला तो बिर्याणी मसाला, आणि कोथिंबीर, आणि 1 वाटी तांदूळ मी धुवून भिजत घातला होता असा. हे बघा, थोडासा बटाटा आहे, वटाणा आहे. चला, आपण आता याच्यात हा आधी मसाला टाकून, कांदा, तेजपान टाकू आधी इथे. हे बघा, तेजपत्ते टाकते, बघा, लगेच हा मसाला टाकते थोडासा, आणि कांदा टाकते. हे बघा, कांदा टाकते, कांद्याला त्याला छान फ्राय होऊ देते. मग बाकीचं थोडीशी कोथिंबीर टाकते, नंतर थोडी टाकणार आहे. चांगलं फ्राय होऊ दे. हे बघा, कांद्याला थोडंसं फ्राय होऊ देते. हे बघा, आपण आता आलं लसूण पेस्ट दळली ही अशी. हे बघा, अशी दळून ठेवली, तिला काढून घेते मी, आणि थोडीशी याच्यात टाकणार आहे. हे बघा, कांदा तळून झाला, तर फ्रेश दळलेली आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, 1-1.5 चम्मच. हे बघा, घरच्या घरी मी अशी दळून ठेवते, आणि जेव्हा गरज पडली तर तेव्हा वापरते तिला. अजून थोडीशी टाकते, जास्त टाकली तर छान फ्लेवर उतरतो तिचा. हे बघा, तिला पण छान फ्राय करून घेते. नंतर आपण पावडर मसाले टाकणार आहे. बघा, मी आता मसाले टाकणार आहे, थोडे हळद टाकणार आहे, आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, थोडीशी धना पावडर टाकणार आहे, आणि बिर्याणी मसाला तर तो मी दळलेला आहे, तो टाकलेलाच आहे, दुसरा नाही टाकणार आहे, तोच टाकणार आहे जो मी घरी दळला तो आता. आणि हे बघा, हे 1 टमाटर, आणि हे कोथिंबीर, हे सगळं टाकून देते मी त्याच्यात. ते पण फ्राय होऊन घे थोडंसं तेलामध्ये. आणि आता बघा, हे छान तळून झालं आहे. आता त्याच्यात हे वटाणे आणि तांदूळ टाकणार आहे, त्यालाही थोडं फ्राय करून घेणार आहे, वटाणे आणि तांदूळ. फुल गॅस आहे खाली, त्याला छान फ्राय करून घेते, खालीवर परतून घेते.
थोडंसं. हे बघा, तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं टाकायचं. मी माझ्या पद्धतीने टाकले. आणि आता मीठ टाकून देते 1 चम्मच. हे बघा 1 चम्मच मीठ टाकते. बघा सगळं फ्राय झालं आहे. बघा आता छान असं हे झालं, फ्राय झालं. त्यात बघा मी लिंबू टाकणार आहे. मी हे लिंबूचं आहे ना, सॉरी, हे बघा हे लिंबू पावडरचं, लिंबूचं ना मी ज्यूस काढून असं हे करून ठेवते बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून. हे एक टाकणार आहे मी त्याच्यात, आणि अजून एक छोटं एक टाकणार आहे. हे बघा एक छोटंसं, हे बघा असे 1.5 टाकले. आता उन्हाळ्यात लिंबू महाग होतील ना, मी ते लिंबूची पण रेसिपी टाकली, ती पण बघा. आणि आता हे असं चांगलं चाळून घेते. आणि हे अंडे फ्राय केलेले ना हे पण टाकून देते, 4 अंडे. तिकडे मी पाणी गरम करून ठेवलं आहे. हे बघा कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलं आहे. ते थोडं पाणी टाकते अंदाजाने. 2 ग्लास पाणी होतं बस. आणि आता थोडंसे लसूणचं भांडं दळलेलं ते पाणी टाकून देते. बस थोडंसं होऊ देते, मग कुकर लावते. बघा उकळी आली, मी कुकर लावून देते. याला अंडा पुलाव बनवला आहे मी, अंडा पुलाव म्हणते. हे बघा, आणि 2 शिट्ट्या काढून घेते. बघा माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा आणि सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ बघत जा माझे. मी तुमच्यासाठी मेहनत घेऊन रेसिपी बनवते. बघा कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, मी गॅस बंद करते. आणि आता आहे बघा कोशिंबीर बनवणार आहे. कोशिंबीर बनवायला मी काय घेतलं ते दाखवते. बघा मी घरी बनवलेलं दही आहे. बघा किती घट्ट दही आहे. हे बघा मी घरी बनवते दही. हे बघा किती घट्ट दही आहे. त्याची रेसिपी लागली टाकेल मी, तुम्हाला लागेल तर सांगा मला. हे बघा 2 लोकांसाठी दही घेतलं आहे मी. हे असं चांगलं त्याला फेटून घेते दह्याला. आणि त्याच्यात थोडं लाल तिखट टाकते. हे बघा थोडंसं तिखटपणा यायला. थोडीशी धना पावडर टाकते. आणि हे बघा कोथिंबीर आहे, कांदा आहे छोटासा, थोडीशी काकडी आहे आणि टमाटर आहे. हे सगळं टाकून घेते. मीठ टाकते थोडंसं. हे बघा मीठ टाकते. साखर टाकते, 1.5 चम्मच साखर टाकते. चाट मसाला टाकते मी. बघा चाट मसाला टाकते. थोडा चाट मसाला जास्त टाका, छान चव लागते. हे बघा मी याला आता फेटून घेते चांगलं, सगळं एकजीव करून घेते. अंडा पुलाव आहे ना, त्याच्याबरोबर कोशिंबीर बनवली मी. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी टाका, नाही तर आमच्या घरी अशीच आवडते, मी अशीच ठेवणार आहे. हे बघा अशी. अजून थोडंसं दही घेते. हे बघा. चला मी ताट वाढून घेते. चला आता आपण कुकर खोलून बघू. बघा छान वास सुटला आहे. हे बघा कलर पण सुंदर आलेला आहे. आपण खालीवर करून सगळं मिक्स करून घेते. चला आता वाढून घेते मी जेवायला. झटकीपट होते, हिला काही जास्त वेळ नाही लागत. करून खाऊन बघा. अंड पण टाकलं आहे आणि वटाणे पण आहे. वटाणे बिर्याणी बोलू शकता, अंड बिर्याणी बोलू शकता. तुम्हाला जे आवडेल ते बोला आणि बनवून खाऊन बघा.
बघा, आता मी कोशिंबीर वाढून घेते. बघा, आपला अंडा पुलाव झाला. या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा, सबस्क्राईब पण करा आणि चांगले चांगले कमेंट करा मला. बघा, मी तुमच्यासाठी एकदम झटकीपट 10-15 मिनटात होणारी पुलाव आहे. बिर्याणी म्हणू शकता, पुलाव म्हणू शकता. घाईघाईत आलं तर आपण करू शकतो, खाऊ शकतो. चला, धन्यवाद.